राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO हा आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, मागच्या संदेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 मे पासून आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे उद्या 5 तारखेला दुपारी 1 वाजल्यापासून या पावसाला आपल्याकडे सुरुवात होणार आहे। त्यामध्ये हा पाऊस सर्वात जास्त राजस्थान मध्ये पडणार आहे। राजस्थानकडून तसंच आपल्याकडे जो काही राजस्थान आणि आपला महाराष्ट्राची जी काही बाउंड्री आहे, जसे की खानदेश वगैरे जो काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे। उद्या दुपारी 2 च्या नंतर या पावसाला खानदेशमध्ये जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, शहादा आहे, या भागामध्ये जो या पावसाला सुरुवात होणार आहे। या पावसासोबतच वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त राहणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, खानदेश मधील या शेतकऱ्यांनी थोडासा त्या भागामधल्या थोडीशी काळजी घ्यावी, जेणेकरून पशुधनाची हानी होऊ नये। तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही नाशिकचा जो काही परिसर आहे, नाशिक आहे, साक्री आहे, सिन्नर आहे, जुन्नर आहे, त्याच्यानंतर हा पाऊस तसाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताराचा जो काही परिसर आहे, जसं की पुणे आहे, खेड आहे, खापोली आहे, या भागामध्ये सुद्धा दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान या पावसाला सुरुवात होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हा भाग जो काही सांगितलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, परंतु इतर ठिकाणी मात्र या पावसाची शक्यता नाही। त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांनी काही काळजी करण्याची गरज नाहीये। तसंच विदर्भामध्ये हा पाऊस जोरदार पडणार आहे, असं मागच्या संदेशमध्ये दिलं होतं। त्याचप्रमाणे विदर्भामध्ये रिसोड, वाशिम, मेहकर, बुलढाणा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। या परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र आपल्या शेतीची आणि पशुधनाची काळजी घेणं गरजेचं आहे। तसंच जो काही विदर्भाचा पूर्व भाग जो आहे, त्या पूर्व भागातल्या शेतकऱ्यांनी एवढी काळजी करण्याची गरज नाही, कारण अल्पसा आणि हलकासा पाऊस या भागामध्ये होणार आहे। त्यामध्ये जो काही वरुड आहे, आष्टी आहे विदर्भातला, त्यामध्ये वरुड आहे, आष्टी आहे, सेलूचा जो काही परिसर आहे, त्यामध्येच यवतमाळचा जो काही भाग आहे, यवतमाळ आहे, पुसद आहे, या भागामध्ये दुपारी 3 च्या दरम्यान या पावसाला सुरुवात होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, तसाच तो पाऊस मराठवाड्यामध्ये आपल्याकडे सुरुवात होईल। हा पाऊस शक्यतो 4 ते 6 च्या दरम्यान मराठवाड्यामध्ये लातूर या जिल्ह्यामध्ये पडणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जसं की अमदापूर आहे, राणी सावरगाव आहे, घाटनांदूर आहे, या भागामध्ये पडणार आहे। तसंच हा पाऊस परळी करून परळीचा जो काही आजूबाजूचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे। त्यातल्या त्यात जो काही अंबेजोगाई आहे, गेवराई आहे, या भागामध्ये या पाऊस पडणार आहे। बाकीच्या इतर ठिकाणी मात्र पावसाची अजिबात शक्यता नाही। त्यामध्ये जालना जिल्हा जो आहे, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, कन्नड वगैरे जो काही परिसर आहे, सिल्लोड आहे, देऊळगाव राजा आहे, या भागामध्ये या पावसाला सुरुवात होईल। परंतु जालना जिल्ह्यातलं जसं की आष्टी आहे, मंठा आहे, त्याच्या जो काही तळणी वगैरे जो काही एरिया आहे, तिथल्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगू शकतो, कारण त्या शेतकऱ्यांचे वारंवार फोन येत असतात। त्या शेतकऱ्यांना अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण तिथे पाऊस पडणार नाही। परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामधला जो काही येलदरी धरण परिसर आहे, त्या येलदरी धरण परिसरामध्ये सायंकाळच्या टायमाला पावसाची शक्यता आहे, परंतु हा अल्पसा आणि साधारण पाऊस राहील। तसंच येलदरी धरण करून हिंगोली जिल्ह्यामधला जे काही सेनगाव जो काही परिसर आहे, सेनगाव, हट्टा वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये हा पाऊस पडणार आहे। परंतु इकडे जे कळमनुरी वगैरे जो काही परिसर आहे, हिंगोली जिल्ह्यातला कळमनुरी जो काही भाग आहे, किंवा जवळ औंढा आहे, किंवा जवळ बाजार आहे, इथल्या शेतकऱ्यांना मात्र याची काळजी करण्याची गरज नाही, कारण तिथे पाऊस पडणार नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुखेड वगैरे जो काही किनवट वगैरे जो काही परिसर आहे, त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना काही काळजी करण्याची गरज नाही, तिथे पाऊस पडणार नाही। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस उद्या 5 तारखेला 1 वाजल्यापासून जसं सांगितल्याप्रमाणे, जसं की सुरुवातीला राजस्थानच्या नंतर खानदेशच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि विदर्भात मराठवाड्यातले काही भागामध्येच हा पाऊस होणार आहे, सर्वदूर पाऊस पडणार नाही। ही दक्षता आपण घ्यावी, व यानंतरचा जो काही पाऊस आहे तो मात्र फार जोरदार आणि फार भयंकर पडणार आहे। आणि या पावसाची सुरुवात 9 मे पासून सुरुवात होणार आहे। शेतकरी बंधूंनो, मागेही सांगितलं होतं की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पावसाला आपल्याकडे सुरुवात होईल। त्याच अनुषंगाने उद्याच्या 5 तारखेला पाऊस पडणार आहे। तसंच येणाऱ्या 9 तारखेपासून मात्र या पावसाची श्रृंखला चालू होऊन
16 मे पर्यंत भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पुढचाही संदेश फार महत्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाजा आणि माहिती प्रत्येक तालुक्यामध्ये आणि कुठे पडणार आहे, किती वाजता पडणार आहे, फक्त या कराळे 999 चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हा संदेश इतर शेतकऱ्यांमध्ये पोहोचा व चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपसाठी माझं जे काही व्हॉट्सअप लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ग्रुप जॉईन करू शकता. तेव्हा शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचा, कारण यावर्षी पाऊस काळ चांगला आहे.